अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, संतांचं ठरलेलं आहे. ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे उपदेश. नाही तर मुंगीवरी भार, गजाचे पालान, मग साहे ओझे त्याशी तेची द्यावे, साहे तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची द्यावे. त्याचा जसा अधिकार असेल दादा पाटील तसा उपदेश करायचा आहे. तुम्ही कोण आहे? आम्ही ब्रह्मचारी. कारण ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थ, संन्यासी हे जे 4 विभाग आहे, प्रत्येकाला वेगवेगळा उपदेश आहे. तुम्ही ब्रह्मचारी आहे का? हा, मग जन्मभर ग्रंथाची सेवा करा, बाकीचा उद्योग करायचा नाही. ब्रह्मचर्य धर्म घोकावी, अक्षरे आश्रमी, विचार षटकर्मी. मधुकरी खाण्याचा अधिकार ब्रह्मचार्याला आहे, पण ती मधुकरी ब्रह्मचार्यानं ग्रंथाचं वाचन करून पचवायची आहे. नाही तर मधुकरी दाबून खायची, दिवसभर झोपायचं. मग तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. संसार का टुकड़ा अंगुल अंगुल दात, अभ्यास करे तो पचे, नहीं तो फाड़ निकाले हाथ. वैभव ते राज्य संपत्ती टाकावी, उदरार्थ मागावी मधुकरी. ठीक आहे, पण वाचून या मधुकरी, हा मागून या मधुकरी, नित्य वाचावी ज्ञानेश्वरी. मग ब्रह्मचारी आहे ना, मग एवढंच करा, ग्रंथाची सेवा. ब्रह्मचर्य धर्म घोकावी, अक्षरे. तुम्ही कोण आहे? आम्ही संन्यासी आहे बाबा. मग संन्यास तो त्याग, प्रस्थ तरी संयोगी वियोग. संन्यास तो त्याग, संकल्पाचा त्याग. त्याग वेगळा, वैताग वेगळा. शब्द जवळजवळचे आहे रामू काका. एकुलत एक गोर गोमट देखणं, गडगंज श्रीमंती, अनेक मुलीच्या बापाची टपाला आली तरी लग्न करण्याची इच्छा नाही, हा त्याग आहे. पण एक वयाचं 60 वर्षाचं होईपर्यंत महाराष्ट्रभर प्रयत्न करीत फिरलं, याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही. तिथून पुन्हा सांगत सुटलं, पठ्ठा ब्रह्मचारी राहणार, दुसरं काय करणार, हा वैताग. म्हणून संन्यास तो त्याग संकल्पाचा असं सांगतात. संन्यासी सकाळी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून गंगेकडून आश्रमाकडे येत होताना एक चांदीचा रुपया काठाला पडला. रस्त्याच्या प्रत्येकाला जाणाऱ्या येणाऱ्याला संन्यासी विचारत होता, रुपया तुमचा आहे का भाऊसाहेब? नाही. तुमचा आहे का? हो नाही. काकासाहेब तुमचा रुपया आहे का? नाही. नानासाहेब तुमचा? दिवसभर विचारलं तरी कोणीच म्हणत नाही आमचा आहे. तेव्हाचा काळ. आता पहिल्याच माणसानं म्हटलं असतं, हो आमचाच आहे बाबा. आणि तो रुपया जरी संन्याशाने उचलला तरी संन्यास धर्म बुडाला. मग त्याला द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास सांगितलेला आहे. म्हणून संन्यास तो त्याग संकल्पाचा. तुम्ही कोण आहे? आम्ही वानप्रस्थाश्रमी आहे बाबा. मग वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, याला म्हणतात वानप्रस्थाश्रम. हा पंडू राजाला सांभाळता आला नाही, मरावं लागलं. कारण तो किंदम ऋषीचा शाप आहे. किंदम ऋषी हरणाच्या वेशामध्ये आपल्या हरणीसोबत प्रणय क्रीडा जंगलात करत असताना राजा पंडू शिकारीला गेला. घाई गेला, वेळ कमी असल्यामुळे मारला बाण, तो मरून पडला. तो होता किंदम ऋषी. माझ्या हरणीसोबत प्रणय क्रीडा करताना बाण मारतो राजा, शाप आहे तुला. तू तुझ्या पत्नीला स्पर्श केला तर मरून पडशील. हा किंदम ऋषीचा शाप पंडू राजाला आहे. आणि म्हणून पंडू पासून मुलं झालेली नाही. वाद वाढून घेऊ नका, आपलं तिथलं सांगतो. कारण मीटिंग मध्ये धन्यवाद. धन्यवाद कशाबद्दल? नाही, काही मोठ्या मोठ्या सप्त्यातले अनुभव आहे. लाईट गेल्यावर जनरेटर का सुरू झालं नाही ते म्हणतं डिझेलला गेलं औरंगाबादला.
म्हणून तुम्ही 5 सेकंद मध्ये सुरू केल्यानं धन्यवाद. विठ्ठल कुंडली ते मीटिंग मधून पुढे गेलो मी रामू काका. दुर्योधन मीटिंग मध्ये देवाला कृष्णाला सांगत होता कशाबद्दल इस्टेट देऊ त्यांना. पांडवच नाहीत ना ते, म्हणजे चुलत्यापासून झाले नाही. मग हे कसे झाले? ते 3 मंत्र कुंती काकून जपले, 2 माद्री काकून. माझ्या चुलत्यापासून लेकर होतच नाही, शाप आहे त्याला. मग कुंतीचे 3 कौंतेय, माद्रीचे 2 माद्रेय. मग जे माद्रे नकुल सहदेव त्यांनी त्याच्या मामाला, माद्रीच्या भावाला, मद्रास शल्याला संपत्ती मागावी. कुंतीचे 3 आहे, त्यांनी कुंती भोज राजाला त्यांच्या मामाला इस्टेट मागावी. इथे तोंड खुपसायचं नाही, कारण ते पांडवच नाही. पंडू राजाला शाप आहे, पत्नीला स्पर्श केला मरून पडसेल. म्हणून जंगलातली घटना आहे. माद्री पाणी आणत होती तळावून, राजा पंडून हात लावल्याबरोबर मरून पडला. का? वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. तुम्ही वानप्रस्थ आहे मग संयोगी वियोग. संन्यास आहे त्याग संकल्पाचा. ब्रह्मचारी आहे गोकावी अक्षर आहे. आम्ही संसारी आहे बाबा, मग जरूर करा, जरूर करा संसार. असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लावा लंगोट्या, जा हिमालयात. नाही, उलट सुखे करावा संसार जेवढे म्हणणारे आहेत ते सगळे संसारी असल्यामुळे ते म्हणतात आम्हाला काय सांगता तुम्ही, आमचा चालूच आहे सुखे करा. म्हणून मी म्हटलं थांबले का? सुखे करावा संसार आनंदाने करा. बरं दादा पाटील, अरे ब्रह्मचारी संत ज्ञानोबार आहे, त्यांनी सुद्धा तिरस्कार केला नाही. असोनी संसार जरूर करा. जगातले लाईट आली, हा ठीक आहे. जगातले सर्व आश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम ग्रहस्थाश्रम आहे. संन्यासी असू द्या, वानप्रस्थ असू द्या, ब्रह्मचारी असू द्या. जरी झाला संन्यासी माध्यान्नासी तोंडवाशी, दुपारी प्रापंचिकाच्या दारातच येतय. काकी ऐका शिळीपाकी, जाणं डोंगरात कंदमुळं खाणी, इथं कशाला आता शिळीपाकी यावंच लागतं. म्हणून आनंदाने करा, सुखे करावा संसार. पण तो संसार करीत असताना आमचं एक काम करा. बस इथपर्यंत आलो आपण. अहो कसं शक्य आहे महाराज? हजारो कामं आमची प्रपंचातली. किती आहे कोण मोजली? जाग आल्यापासून रात्री झोपी जाईपर्यंत सगळे कामच काम. मग संसारातले हजारो कामं करताच ना तुम्ही, करावीच लागतात. मग ते हजारो कामं कराच, पण त्याच्यात उद्यापासून आमचं एक काम करा. धन्यवाद. सन्माननीय नाना जरा बिफोर आले नाही, बरोबर आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमापासून संभाजीनगरला येतोय. निमित्त नानाच पहिलं. तर किती वेळ तुम्हाला आहे आता? हो, म्हणजे ते कसं शब्द दिलेले असतात, कुठे कुठे जायचे ते सांभाळावे लागतात. 6:30ला तुम्हाला मोकळे करतो आम्ही. हां बस ठीक आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तुमचे हजारो काम प्रपंचातले कराच महाराज म्हणतात, पण त्याच्यात उद्यापासून आमचं एक काम करा. कामामध्ये काम
तुमचे काम बंद करून आमचंच करा असं संतांचं म्हणणं नाही. कुठं चालला तुम्ही? पुण्याला. कशाला? काही कामं आहे. मग तुमचे कामं कराच, पण त्याच्यात आमचंही काम तुमचे बंद करा आमचं करा असं नाही. तुमचे हजारो करा. काही तिकडे गोंदिया, तुमसर, भंडारा, नागपूरच्या पुढे काही संप्रदाय आणि हे वृंदावन फेकून द्या. तुळशीचं झाड उपटा. मग काय येड्या बाबळी लाव का? हा फोटो पांडुरंगाचा काढून टाका, तिथं आमच्या देवाचा लावा. अरे आम्ही एवढे सहिष्णू आहो, आमच्या देवा शेजारी तुमच्या देवाचा लावतो, पण आमच्या देवाचा फेकान तुझ्या देवाचा लाव. मी जर तुमच्या घरी आलो, दारावर तुमच्या बापाचा फोटो बघितला आणि मी विचारलं फोटो कोणाचा आहे? आमच्या बापाचा आहे. महाराज आहेत का ते? नाही, 10 वर्ष झाले गेले. मग हा फोटो फेकून द्या. बरं मग माझ्या बापाचा लावा. घर मालक म्हणून तू या बापाचा ना आमचा काय संबंध आहे? ज्याची इस्टेट खातोले का त्याचा फेकून द्या. हा तू जर असं म्हणशील, थोडासा बाजूला सारा, तिथं तुझ्या बापाचा आणि आमच्या बापाचा आम्ही सगळे लावू शकतो, पण त्याचा फेकान तुझा लावा. तसं तुमचे कामं बंद करा ना आमचंच करा असं नाही. तुमचे हजारो कामं प्रपंचातले करा, त्याच्यात उद्यापासून आमचं एक काम करा. कामामध्ये काम. कोणतं काम? काही म्हणा राम राम. आता राम रामच का? या नुसत्या राम रामवर कीर्तन होईल. रामू काका, तुमच्यातही राम आहे, माझ्यातही राम आहे, म्हणून राम रामवर कीर्तन होईल एवढी मजा याच्यात आहे. राम राम. राम हे सार आहे आणि सार ग्रहण करायचं असते, असार टाकायचं असते. सारी सारी को गही रहे थोता देई उडाय. काही पदार्थ एकमेकाच्या विरोधात, बदामच्या विरुद्ध खारक आहे, खारकेच्या विरुद्ध बदाम आहे, दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे, तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचा फेकायचा, आतला फेकायचा, मधला चाखायचा. हे वरचा साल फेकायची, आतला कोय फेकायची, मधला रस घ्यायचा. पेढ्याचा वरचा फेकायचा, मधला फेकायचा, आतला काय खायचा? अख्खाचा अख्खा खायचा. जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे. ही सार आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत. पण नाना त्या सारात पुन्हा सार आहे. दह्यातून निघालेलं सार लोणी आहे, पण लोण्यातून निघालेलं सार म्हणजे साजूक तूप आहे. लोण्याला तूप नाही म्हणत काका, ते लोणीच. लोणी कढवावं लागतं, त्या मावल्यांना माहिती आहे. मग तो लोण्याचा गोळा पातेल्यात पातेलं, चुलीवर खाली जाळ, जोपर्यंत अंश पाण्याचा आहे तोपर्यंत लोणी वाजतंय. कडकड 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 वाजतं. मावल्या म्हणतात कळलं नाही. त्याची कडकड थांबली, मग ह्या म्हणतात झालं आता. आता कळलं. तुकोबाराने लिहिलं, निवांत होऊन राहे मग, निवांत होऊन राहे मग, निवांत होऊन राहे मग. उदक तव वरी कडकडी लोणी, वरी कडकडी लोणी, वरी कडकडी लोणी, वरी कडकडी लोणी. होऊन राहे मग, निवांत होऊन राहे मग, निवांत होऊन राहे मग. उदक तववरी कडकडी लोणी, निवांत होऊन राहे मगन. त्याचं नाव मग साजूक तूप आहे. म्हणजे दह्यातून निघालेलं सार लोणी आहे, लोण्यातून निघालेलं सार म्हणजे साजूक तूप आहे. तसं फलकट तो संसार येथे सार भगवंत आहे, पण त्याच्यातून निघालेलं सार त्याचं नाम आहे. हे साजूक तूप. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि जे सार आहे ते ग्रहण करायचं असते. ते तिघाची भांडणं सुरू झाली. देव, दानव आणि मानव. 100 कोटी श्लोकाचं रामायण. तिघाची भांडणं महादेवाकडे गेली. देव म्हणाले रामायणाचे हक्कदार आम्ही आहे. दानव म्हणाले आम्ही आहे. मानव म्हणतात आम्ही आहे. देव म्हणतात आमच्यापैकी एका देवाचं चरित्र असल्यामुळे खरे हक्कदार आम्ही. महादेवजी म्हणाले हे कोर्टातलं प्रकरण असल्यामुळे मला सर्वांचं ऐकून घ्यावं लागतं, बसा खाली. मग दानव उठले, खरे हक्कदार आम्ही. का? आमचा रावण नसता तर रामायणच झालं नसतं. म्हणले तुमची बाजू पहिल्यापेक्षा भक्कम आहे, पण अजून एक पार्टी राहिली, बसा. मग टोपीवाले उठवले माणसं. टोपी कोणी घालतात का नाना? ज्याला डोकं आहे ते. आणि मग टोपीतलं डोकं कोर्टात चालवलं माणसाने. यांची भांडणं नंतरची आहे महादेवा, खरे हक्कदार आम्ही. म्हणजे
वाल्या कोळी माणूस होता. माणसं म्हणले आमच्यापैकी माणूस होता, त्याचा वाल्मिकी झाला, मग त्यानं ग्रंथ लिहिला, नंतर भांडतात ते खरे हक्कदार आम्ही. महादेव म्हणले हे तर टोपीवाले पहिल्यापेक्षा ठीक आहे. ठीक आहे पा, भांडणानं कोणाचं चांगलं झालं नाही, त्यापेक्षा सारखं वाटून घ्या. मग तुम्हीच वाटून द्या. भगवान शंकरांनी नाना वाटप केला रामायणाचा 100 कोटी श्लोकाचं. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 आणिक एक उरला. झाला वाटप. एका ओवीत वाटप आहे भावार्थ रामायणामध्ये, एकाच ओवीत. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 आणिक एक उरला. 33 कोटी श्लोक देवाला दिले, 33 कोटी श्लोक दानवाला दिले, 33 कोटी श्लोक मानवाला. राहिले 1 कोटी. 33 लक्ष देवाला, 33 लक्ष दानवाला, 33 लक्ष मानवाला. राहिले 1 लक्ष. 33,000 देवाला, 33,000 देवाला दानवाला, 33,000 मानवाला. राहिले 1,000. 300 देवाला, 300 दानवाला, 300 मानवाला. 100 राहिले. 33 देवाला, 33 दानवाला, 33 मानवाला, 1 राहिला. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 आणि 1 उरला. महादेव म्हणले आता काय करू? श्लोक 1 न वाटायचा ते सुटा करा ना. माणसं म्हणली, माणसं लय हुशार, सुटा करा. नाना तो श्लोक सुटा केला, त्याची 32 अक्षरं झाली. अनुष्टुप छंदाचे श्लोक, बहुतांश गीतेमध्ये श्लोक अनुष्टुप छंदाचे आहे. 32 अक्षरं असतात. धर्मक्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेता 4, युयुत्सवा 4. ही लाईन वरची 16ची, खालची 16ची, असा 32 अक्षराचा श्लोक अनुष्टुप छंदाचा होतो. ते श्लोक सुटा केला. 10 अक्षरे वाट्या आली. बरं का काका, तिथे 2 असे उरली. महादेव म्हणले आता काय करू? अक्षरे 2 वाटा 3, वाटता नये वाटणी. दोघाला द्यावं तर एक लाल डोळे करेल माझ्यावर. मग तुम्हीच ठरवा. मला वाटतं बुवा एवढं काम करून दिलं तर ती बक्षीस म्हणून मला द्या. दिली. जाताना विचारलं दिली, पण ते काय? अरे तेच राम नाम 2 अक्षरे अमृत पान केले शंकरे. ही सार आहे, अख्ख्या रामायणातलं सार. आणि म्हणून सार ग्रहण करायचं आहे. तुम्ही हजारो कामं करा, पण आमचं एक काम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. एक गणित सांगतो काका, गणित. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुण करने का काम 8 से भाग लो नीचे बचे सो राम. कोणत्याही नामाला 4 गुणा, त्याच्यात 5 मिळवा, डबल करा, 8 भागा, 2च उरतात. करून पहा तुम्ही. नाम को चतुर, विठ्ठल 3 अक्षर, 4 गुणा, 4 त्रिक 12, पंचतत्व मिले, 12 आणि 5 17, द्विगुण करने का काम, 17 दूने 34, 8 से भाग लो, 8 चौक 32, 34 मधून 32 वजा करा, नीचे बचे 16, 2च. काय म्हणतील हे सोपं कशाला 3चं? बरं 6चं घ्या ना, आम्हाला काय खर्च आहे का? राम कृष्ण हरी 6 अक्षराचं. चतुर्गुणे 6 चौक 24, पंचतत्व मिले, 24 5 29, द्विगुण करने का काम, 24 5 29, डबल करा, 58, 8 भागा, 8 7 56, करा वजा 2. मला रात्रभर कागद काळे करून उद्या मोबाईल करा. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुण करने का काम, 8 से भाग लो नीचे बचे सो राम. हे सार आहे. म्हणून दुसरं काही करू नका, काही म्हणा राम राम. मी आधी सांगितलं याच्यावर कीर्तन होण्याची शक्यता आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. पुन्हा एक कारण आहे नाना, राम म्हणताना तोंड उघडतं बंद होतं. हे ठरवून नाही, सहज आहे ते. नाहीतर माझं आव्हान आहे तुम्हाला, तोंड उघड करा, म्हणून दाखवा. अर्जुनराव, तोंड बंद करा आणि रा म्हणून दाखवा. इच्छा नसू द्या ती राच्या वेळेला तोंड उघडायचंच, मच्या वेळेला बंदच करायचं. याचं कारण आहे ते व्याकरण दृष्ट्या कचट तप, कचट तप हे असं उभं घ्यायचं, हे कख असं नाही. बाराखडी लक्षात आला. कचट तप. प्रत्येकाची स्थानं ठरलेली आहे नाना. कंठे, तालवे, दंते, मूर्धन्य आणि वष्टे ही 5 स्थानं आहे. कच कंठे आहे. तुम्ही इथे बोट ठेवा
आणि पहिली लाईन उच्चारा. क ख ग घ ही सगळी इथून उगम पावते. इथे बोट ठेवा दादा पाटील, जोरात दाबू नका. अजून कीर्तन ऐकायचं 7 वाजेपर्यंत, फक्त असं ठेवा म्हणतो मी. हे कंठ्य आहे, कंठ्य आहे. जेव्हा संबंध दाताचा जिभेशी येतो ते दंत्य आहे. करून पहा तुम्ही. तथ दध न, अख्खी लाईन धक्का मारते दाताला जीभ. करून पाहिलं ना. त थ द ध न, पण दात पाहिजे मात्र. एक म्हणला धक्काच नाही लागत आमचा. अरे दातच नसतील. ते झालं काय, दोघांनी एका पातेल्यात भात शिजवला, रात्र काढायची म्हणून अर्धा अर्धा वाटून गेला धर्मशाळेमध्ये. तर जेवायचं, लाईट गेली. काय म्हणला, काय कानात घात जातो का रे. सुरू केलं पाटील. पुढचा प्रत्येक घासात खडा काढायचा. हा म्हणला लेका एकाच पातेल्यातला भात दोघंही खातो, माझाही अर्धा झाला खाऊन, तुझाही अर्धा, तू प्रत्येक घासाला खडा काढतो, मला एकही खडा नाही लागला. त्यालाही शंका आली. ना त्यानं मोबाईलचा लाईट याच्या तोंडावर मारला तर याला दातच नाही. तो म्हणला लेका खडा काय, तुला दगड नाही लागायचा, म्हणून दात पाहिजे. त थ द ध न ही सगळी लाईन दंत्य आहे. वष्टे, वटाला वट लागल्याशिवाय उच्चार होत नाही. हे वष्टे स्थान आहे. पूर्ण लाईन प फ ब भ म, प फ ब ब म. हा म राच्या पुढे येतो, वष्टे स्थानातला आहे, म्हणून वटाला वट लागून उच्चार होत. अरे फायदा काय, रकार उच्चार मात्रेन बहिर निर्याती पातकम. राचा उच्चार झाला आणि तोंड उघडलं, आतलं पाप बाहेर जातं. काय म्हणते, लगेच घुसलं तर घुसल कसं, मनी गेट बंद होतो. म शब्दस्तू कपाटवत. ही किमया राम शब्दात असल्यामुळे दुसरं काही करू नका. उद्यापासून काही म्हणा राम 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 राम, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. पुन्हा नाना, हा दुसरा टप्पा आहे. पहिला सलाम आहे, दुसरा राम राम आहे, तिसरा नमस्कार आहे, चौथा पाया पडणं आहे, पाचवा दंडवत. असा क्रम पहा. पहिला सलाम आहे, तिथे एकाच हाताचं काम आहे, हे वाढत जातं. मग राम राम 2 हाताचा, हे चाललं वाढत प्रकरण. बरं सांगतो होऊन जाऊ द्या. आता नाना कुठं ऐकायला भेटतात का, सापडले आपल्याला 6:30 पर्यंत. योग असतो तो. अहो मोदी साहेबानं भूमिपूजन केलं अयोध्येला, आपण टी व्हीला पाहत होतो. मजा सांगतो. आणि मग ते ब्राह्मण मंत्र म्हणायचे, साहेब ते डोळ्याला पाणी लावा वगैरे, हे करा तसं करा, असं करा तसं करा, आणि ते चालू पूजा. आणि मग पूजा झाल्यावर ब्राह्मणाला माईक दिला बोलायला. तर ब्राह्मणाला बोलताच येईना, तर रडणं सुरू केलं त्यानं. क्यों, बोलो ना, कोई पूजा करते समय गलती होगी मेरी. नहीं साहब. रडता कशाला, म्हणजे मराठी नाही, रोते क्यों. बोले इसलिए रोता हो, कितने जन्म लेने के बाद आप जैसा यजमान मिलेगा. भारताचा पंतप्रधान पूजेला भेटणार आहे का, ब्राह्मण रडत होता. मी का सांग, आपलं कुठून वाढलं हे मलाही कळत नाही. हा बरोबर, चला. म्हणून म्हटलं नाना सापडले. आहे का नाही. 6:30 पर्यंत सोडायचं नाही. बोली केली आपली, जाहीर बोली झाली. आता पहिला सलाम. सलाम हा एकाच हाताचा असतो. सलाम वालेकुम, एकच हात दादा पाटील. तुकोबारायचं सुद्धा प्रमाण आहे, पण ते हिंदी अभंगात आहे. 300 हम सब करे सलाम, 300 हम सब करे सलाम, 300 हम सब करे सलाम, 300 हम सब करे सलाम. जा मुख बैठा राजा राम, 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 जा मुख बैठा राजा. ठीक आहे, पाहून घेऊ तुम्हाला. हिंदी अभंगामध्ये तुकोबारायच्या 300 हम सब करे सलाम. सलाम कोणाला, जामुख बैठा राजा राम. 300 हम सब करे सलाम. सलाम हा एका हाताचा असतो, पण राम रामच्या वेळेला प्रकरण वाढतं. आता 2 हात लागतात. 2. राम 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 राम.
आणि ते हात तिथेच जोडायचे असतात, कुठेही नाही. का? तो तिथे आहे. तैसा हृदयामध्ये मी राम. 2 वेळेला, 3 वेळेला नाही आणि एकदाही नाही. एखाद्या गावात गेला तुम्ही, त्या अनोळखी माणसानं जर म्हटलं राम राम राम, तुम्हाला याचा वरचा मजला गेला. एक राम जास्त झाला, आम्ही राम राम घालत नाही. 3दा राम 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 नाही, एकदाही राम नाही. कारण एकदा जे राम म्हणतं ते पुन्हा रामरामच्या भानगडीत पडत नाही. म्हणून 2दा राम 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 राम, 2दा. तसे त्याचे 4 विभाग आहे. आपण केवळ दशरथाचा पुत्र. पार्वती माता प्रश्न करण्यामध्ये अतिशय विद्वान. 1 मिनिट घेतो. लक्ष्मी पार्वतीकडे आली. लक्ष्मी समुद्राची कन्या, विष्णूची पत्नी, श्रीमंतीच्या थाटातनं पार्वतीला म्हणाली, पार्वती. काय लक्ष्मी? कुठं गेला भिकारी? आता हे पद्धत आहे का? तुमचे यजमान कुठं गेले? पतिदेव कुठं गेले? भिकारी कुठं गेला? पार्वती म्हणाली, दिसत नाही तुला? त्या अर्थी वाटतं तो बळीच्या दारात गेला असेल भीक मागायला. पार आईस्क्रीम झालं लक्ष्मीचं. का? तिच्याच बुवावर फिरलं हे प्रकरण. भला हुआ सतीनं गई बिरोचन का साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ प्रभू कसा रे हात. नाही तो नाही, तो नाही. मग कोण? तो बैलावर बसतो तो भिकारी म्हणते मी. बैलावरच काय काठीन घोंगडं घेऊन दिवसभर गुरवळतोय तो. पुन्हा लक्षात द्वापार युगात आपल्याच मिस्टरनं हा उद्योग केला. पुन्हा तो नाही, तो नाही. मग ज्याच्या गळ्यात साप असतात तो, गळ्यातच काय सापावर झोपलेलाच असतो तो. म्हणून करेहू प्रश्न जगत हित लागे, हे वैशिष्ट्य आहे नाना. पत्नीचा प्रश्न आणि पतीचं उत्तर या संवादात ग्रंथ जन्माला आले. त्या देशाचं नाव हिंदुस्तान आहे. प्रश्न पार्वतीचा, उत्तर महादेवाचं, जन्म राम कथेचा. आणि म्हणून निळोबाराय प्रश्न विचारला. एक विचारू का? महादेवाला म्हणली काय? तुम्हाला 10 झालता, विष प्राशन केलं, समुद्रातून 14 रत्न निघाली आणि विष तुमच्या वाट्याला. हो, आणि ते विष प्राशन केल्यावर 10 झाला. अनेक वैद्यांना तुम्ही भेटला. एकाने सांगितलं गंगा सोडा, डोकं शांत होईल. गंगा सोडा डोक्यातून. गंगाधर नाव झालं पण डोकं नाही शांत झालं. एक म्हणला चंद्र ठेवा डोक्यावर, शीतलता. चंद्रमोळी झाला पण 10 शांत नाही झाला. मग शिव हला हले तापला, राम नामे शीतळ झाला. तो 10 तुमचा रामाच्या नामाने शांत झाला. हो, आणि तेव्हा तर रामाचा जन्म व्हायचाच होता. आणि तुम्ही रामाचं नाम घेतलं, तो राम कोणता होता? तुला काय वाटतं पार्वते? माझा काय त्रेतायुगापुरता राम आहे का दशरथी? मग त्याचे 4 विभाग आहे. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सभी पसारा, एक राम है जग से न्यारा. एक राम दशरथ का बेटा, एक घट घट में बैठा, सर्वागटी राम. एक राम का सभी पसारा, जने हे विश्व निर्मिले. आणि जो सर्वाच्या आधी आहे, एक राम जगसे न्यारा. म्हणून तो संकोचित तेवढा त्रेतायुगापुरता समजायचा नाही. नाही तर महादेव पार्वतीच्या लग्नामध्ये गणपतीचं पूजन झालं तर शेळके पाटील, मग मायबापाच्या लग्नात लेकरं असतात का? पूजन गणपतीचं, लग्न महादेव पार्वतीचं. म्हणून तो केवळ शंकर पार्वतीचा पुत्र एवढ्या संकोचित देव समजायचं नाही. त्याच्याही आधी आहे. म्हणून ज्ञानोबारायला लिहावं लागलं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संवेद्यात्मरूप देवा तूची गणेशू. गणाधीश येश तो सर्व गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. हे जसं तसं राम, एक राम है सर्वागटी राम. 2 वेळा राम राम करताना दोन्ही हाताचं काम आहे. पण नमस्कारच्या वेळेला थोडं प्रकरण वाढतं. हात तसेच ठेवायचे आणि मुंडकं वाकवायचं. आता मुंडकं आलं इथपर्यंत, सलाम एका हाताचा, राम राम 2 हाताचा. आता मुंडकं लागलं का मी, हे वाढत चाललं प्रकरण. आणि मग झालं नमस्कार. नमः करोती ती नमस्कार. नमून केल्या जाणाऱ्या कृतीला नमस्कार म्हणतात. मग त्याच्या पुढे पाया पडणं येते. तेव्हा नुसतं मुंडकं वाकून चालत नाही,
डोकं पायावर ठेवायचं असते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. डोकंच पायावर ठेवणे याला म्हणतात पाया पडणे. एक म्हणला काय गरज आहे, तुका म्हणे एका देहाचे अवयव, शरीर आमचंच आहे ना, मग डोकं टेकवल्यापेक्षा चालता चालता बुवाच्या पायावर पाय ठेवून गेलं तर होत नाही का पाया पडणं? पाय आमचं डोकं या. नाही, इथं सुपीक डोकं नको चालू भाऊ, डोकंच टेकवायचं आहे का? ते हेड आहे, प्रमुख आहे. सर्वेषु गात्रेषु शिर प्रधानम, ज्याच्या असण्यानं शरीर चालतं नसण्यानं पडतं एवढं महत्वाचं आहे ते डोकं. एक म्हणला आमच्या गावच्या माणसाला 2 पाय नाही नसल, एक म्हणला आमच्या गावच्याला 2 हातच नाही नसल, एक म्हणला आमच्या गावच्याला मुंडकच नाही. नको बाता आणू. आता सरकारला काही गरज आहे का नाना? हेल्मेट वापरा, हेल्मेट वापरा, हेल्मेट वापरा. कारण सरकारला म्हणायचं आहे भाऊ, तुमचा पाय तुटला तर प्लास्टिकचा तयार आहे, हात तुटल्यावरही प्लास्टिकचा आमच्याकडे आहे, पण अजून प्लास्टिकचं मुंडकं निघलं नाही राजा, तेवढं तू सांभाळ, मग वेल्डिंग बाकीचं महत्वाचं. ज्याच्या असण्यानं एवढं महत्वाचं डोकं आणि ते पायावर ठेवणे याचं नाव पाया पडणे. सलाम, राम राम, नमस्कार, पाया पडणं. आणि शेवटचा टप्पा आहे दंडवत. इथे काही शिल्लक राहत नाही. दंड म्हणजे काठी, वत म्हणजे प्रमाणे. याचा अर्थ दंडवत म्हणजे काठी प्रमाणे. काठी अशी उभी धरा, हात सोडा, सर्वांगानं पडते. दंडवत दंडा परी, दंडवत दंडा परी, दंडवत दंडा परी, दंडवत दंडा परी. काही उरे नुरवावे, काही उरे नुरवावे. दंडवत दंडा परी. त्याचे बाप इकडे बसले पण एवढ्या धाडस करून आले ते. बरोबर आहे. दंडवत दंडा परी. काही बस हजारो कामं प्रपंचातली करा, फक्त उद्यापासून आमचं एक काम करा. कामामध्ये काम कोणतं? काही म्हणा, राम राम. ठीक आहे महाराज, ठीक आहे. उद्यापासून तुमचं आम्ही काम करायला तयार आहे, पण प्रयोजन मनुदिस्य मंदोपी न प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे नाही मोजतायत त्याला विचारा. महादेव चालतो का ऊसतोडणीला? हाजरी सांगा. आधी हाजरी विचारतं, मग कोयता उचलतं. पूर्वीचा काळ नाना, पाटील उठायच्या आधी मजूर वाड्यापुढं येऊन बसायचा. मग पाटील उठले म्हणजे मजूर गयावया करायचा. काका काम द्या, पाटील काम द्या, गरीबाला काम द्या मालक. आता उलट झालं. तांबडं फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात. कामावर ये. नाही जमत, आजच्याच दिवशी नाही जमत म्हणतो. आजच्या दिवस नाही जमत. अडचण सांग. माझी बायको घरी नाही. तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये. काय कठीण आहे. ते म्हणायचं उत्तम शेती, व्यापार अजून तिथेच आहे नाना, पण खालचं वर गेलं आणि वरचं 100 एकर जमीन असून पोरायचे लग्न नाही पाटलाच्या, आणि वॉचमॅनची नोकरी असून त्याचं लग्न झालं. उत्तम नोकरी. पूर्वीचा काळ. प्रयोजन मनुदिस्य मंदोपी न प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही.
आणि तुम्ही म्हणता काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. उद्यापासून आमच्या हजारो कामामध्ये तुमचं एक काम करतोय आम्ही, राम राम म्हणायचं. त्याचा फायदा काय? जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. फायदा जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, उलट वाचायचं, दुःखाचे सुख होईल आणि भवश्रम जाईल. संसार हा दुःखाचाच आहे, पण तो दुःखाचा संसार सुखाचा होईल. कशानं? काही म्हणा राम राम. तुम्ही पहा, नाम चिंतनात ही ताकद आहे का? माणसं म्हणतात तुम्ही भजन करता, हरिपाठ न काकडे करता, सगळे करता, तरी तुमच्या जीवनात एवढं दुःख का? आणि आम्ही कधी भानगडीत पडत नाही, सप्त्याच्या भानगडीत नाही, कोणाला वर्गणी द्यायची असेल त्याला देऊ देत नाही, आमच्या पुढं एकही दिवस बुवा थांबत नाही, 40 फूटचा रोड आम्हाला पुरत नाही, तरी आम्ही एवढे सुखी का? अरे बाबा, कोण म्हणते तुम्हाला भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही? कभी सर्दी कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है, प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे. तुम्ही नदीच्या काठाला बसा, दिवसभर पाणी बघा बरं, ताण लागत नाही का? मग पाणी बघितल्यावर ताण लागत नाही का? मग देवाचं नाव घेतल्यावर प्रारब्ध भोगावं लागत नाही का? देवाचं नाव कशाला नाना? साक्षात सोबत आहे, कृष्ण साई हे पांडवासी, तरी भोगी ती नष्टचर्य. भजन कशाला? भजन ज्याचं करतो तो 24 तास ज्यांच्या सोबत होता, तरी 12 वर्षाचा वनवास न 1 वर्षाचा अज्ञातवास चुकला नाही. मग फायदा काय? फायदा ते दुःख पेलण्याची ताकद, हा फायदा भजनाचा. म्हणून द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही, धर्मराजानं रोगोर घेतलं नाही. पाहते पांडव अखंड वनवासी, त्या देवासी आठवेती. म्हणून काही म्हणा राम राम, हे तर घडणारच आहे. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. थोडंसं महाभारतात जातो रामू काका, लगेच भारतात येतो. 6:30ला नानांना परवानगी देतो आणि 7 पर्यंत मी थांबतो, कारण 8 ते 10 रोहिला गड, बरोबर आहे. हे मध्येच केलं त्यांनी 5 ते 7, 12 ते 3 करून आलो रामायण. ते शिल्लोडच्या पुढे कोट नांद्रा, ते 12 ते 3. हे रामू काकानं मध्येच वेल्डिंग केलं 5 ते 7, मग ते 8 ते 10. आणि तेच म्हणतात, बाबा तुम्ही या वयात लय फिरता, त्रास घेत जाऊ नका, आजच्या दिवस एवढा कार्यक्रम करा, उद्यापासून मात्र विश्रांती. ठीक आहे. विठ्ठल दोन पार्ट्या, कौरव आणि पांडव, सर्वांना माहिती आहे. सत्यमेव जयते. थोडा त्रास होतो नाना, थोडा त्रास होतो सत्याला, पण विजय सत्याचा होतो. 12 वर्षे. अरे काय आताच आहे का? देवाला हिंग लावून न विचारणारा दुर्योधन दिल्लीच्या गादीवर बसला, आणि भजन करणारे पांडव वनवासात फिरले. पण असं कोणी म्हणतंय का? द्वारकेचा राणा कौरवा घरी. अरे 2023 आहे तरी द्वारकेचा राणा पांडवा घरी. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा.
पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा, सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. कौरवांचा नायनाट झाला शेळके पाटील, विजय पांडवाचा झाला. आणि नाना हस्तिनापूर सुशोभित केलं. कशासाठी? धर्मराजाचा राज्याभिषेक, मोठ्या भावाचा. धर्मराज सिंहासनावर जय जयकार झाला. सगळे हस्तिनापूर नाचू लागलं. पण सिंहासनाच्या पुढे जी मोकळी जागा आहे तिथं चौघ भाऊ उभे आहे. भीम, अर्जुन, बरं का अर्जुन, नकुल, सहदेव. नाना त्या चौघाही भावानं सिंहासनावरचा मोठा भाऊ पाहला. आनंद आवरेना चारही भावाला. अर्जुनाने भीमाच्या गळ्याला बिलगून रडणं सुरू केलं, आनंदाचे अश्रू. नकुल सहदेवाला कवटाळून रडतोय, आनंद. कुंती मातेच्या डोळ्याच्या तर धाराच थांबेना लेकाला राजा पाहिल्यावर. पण यापेक्षा नाना दुःख आहे सगळ्या पांडवांना. कशाचं? ज्याच्यामुळे दिवस सुखाचे मिळाले तो आपला पाठीराखा आता 4-2 दिवसात निरोप घेऊन जाणार आहे. आणि खरं तो दिवस उजाडला काका. हस्तिनापुरात वार्ता कळाली, कृष्णजीचा रथ सज्ज झाला. देव जाणार, देव जाणार, देव जाणार, सगळीकडे वार्ता. अगदी आपल्यासारखंच आहे काका. भगवान श्रीकृष्ण आणि नाना 5 भाऊ एकांतात बोलवून घेतले. महत्वाच्या सूचना देतात देव. अगदी आपल्यासारखंच आहे. आपले वडील मरण पावले समजा, तर ज्या घराशी आपला आत्मीयतेचा संबंध असतो तो परिवार एक दिवस जास्त थांबतो. गोड जेवणाचा कार्यक्रम झाला म्हणजे माणसं निघून जातात. पण तो परिवार आणि त्याच्यातला कुटुंब प्रमुख दुसऱ्या दिवशी जाताना घरातल्या सदस्यांना बोलवतो. इकडे या रे बाबा. काय तात्या, वडील वारले तुमचे. आम्हालाही तुमच्या वडिलाची खूप हिंमत होती. लोक चांगली नाही, भावाभावाचं कसं बिघडल याचा प्रयत्न करतात. भाऊ भाऊ कोणाचं ऐकू नका. एकमेकावरचं प्रेम कमी होऊ देऊ नका. काही कमी जास्त झालं, आमचा परिवार रात्री 12 वाजता तुमच्यासाठी तयार आहे. हा, येतो आम्ही. हा जसा लौकिक भाग आपला आहे तसंच तिथलं सांगतो. 5 भाऊ बोलवले कृष्णजीनं. 5ही रडू लागले. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव जी, स्टेट का नतीजा जानते हो आप लोग? अच्छी तरह जानते गोपाल. अरे पूरे कौरव समाप्त हो गए स्टेट के लिए जी. तो मेरी प्रार्थना है, भाई भाई में स्टेट के लिए झगड़ा मत करो, प्यार बनाए रखो. और कुछ कम ज्यादा हुआ तो मुझे बुला लो. ये श्री कृष्ण आधी रात आपके लिए तैयार है. चलता हो. बस सगळे पांडव रडू लागले. आता नाना आत्याची भेट घ्यायची आहे. कुंती आत्या आहे ना. तुम्ही फक्त तिथं बसा, बसा तिथे बसा. हा बस, हा बस, जमतं ते. तो त्यांचा दोष नाही आहे. ते वय तसंच असते काका. इकडे शांतता, इकडे आवाज का. हे नाणे आहे. नाणे एकत्रित ठेवल्यावर वाजतातच. आणि हे, अरे ह्या 2000च्या नोटा खोकेचे खोके भरा वाजत नाही. विठ्ठल तिथलं चाललं होतं. हा, फिरवायचं नाही. काय चाललं? आत्याला भेटायचं आहे. आणि हिंदीमध्ये आत्याला बुवा म्हणतात. बुवा. पांढरी केस झालेली, सुरकुत्या पडलेली कुंती आत्या रथ बाहेर सज्ज आहे नाना. आणि जगाचा बाप आत्याच्या पायावर डोकं ठेवतो.
जाराव बुवा रडायला लागले. आत्या रडू नको. आत्या जन्मचा जन्म रडली. आता मोठा राजा झाला. सगळ्यांना मी सूचना दिल्या. सुखाचे दिवस आले आत्या, आता रडू नको. मग तो जोरात रडू लागली. सगळा समाज पाहतो. आत्या हे बघ, मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग, पण रडू नको आत्या. नाना असा लुगड्याचा पदर पुढे केला. कुंती आते ना देवाच्या पुढे. द्वारिका जाने के पहले कुछ देना चाहते हो गोपाल? हाँ. तो पूरी दुनिया का दुख इस कुंती को दे के जाओ भगवान. आणि मग भगवान रडायला लागले. काय मागतेस आत्या तू? काय कमी भोगलं दुःख जीवनामध्ये? अरे मला माहिती आहे तू पृथ्वीराजाची कन्या, तुझं नाव पृथा. तुझ्या बापाचे मित्र कुंती भोजराजे, त्यांच्या वटीत दिलंय तुला, तिथं नाव कुंती ठेवलं. लहानपणी तू दुर्वासाची सेवा केली. 6 मंत्र दिले, तो मंत्र जपला. कुमार वयात मुलगा झाला. कर्ण कलंक कुळायला लागले. दिली पेटी बांधून, त्या पेटीमध्ये सोडून दिला. तो चंपानगरीला वाहत गेला. राधेनं सांभाळ केला तो कर्ण. नंतर तुझं लग्न झालं पंडू राजा, त्यालाही शाप. पत्नीला स्पर्श केला तर मरून पडशील. तू 3 मंत्र जपले आत्या, तुला 3 झाले. भीम, अर्जुन, धर्मराज. माद्रीनं 2 जपले, तिला 2 झाले. नकुल, सहदेव. जेव्हा माद्री तिला स्पर्श केला पंडूराजानं, जंगलात राजा मरून पडला. तुझे 5 लेकरं, तुम्ही दोघी रडत होत्या जंगलात. अश्रू पुसायला कोणी नव्हतं. माद्री तुझ्या पाया पडली. रडू नको ताई, रडू नको. नवरा मारायला कारणीभूत मी आहे. मी पतीसोबत सती जाते. फक्त एक प्रार्थना आहे आत्या, एक प्रार्थना आहे ताई, हे माझे 2 चिमुकले तुझ्या पदरात देते. नकुल, सहदेव तुझ्या स्वाधीन करून माद्री सती गेली. भर तारुण्यामध्ये तू विधवा झाली. 5 लेकरं सांभाळण्याची, ते बंद करा मोबाईल, 5 लेकरं सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर आली. मी साक्षीदार आहे आता. तुझे 5 मारण्यासाठी गांधारीचे 100 रात्रंदिवस प्रयत्न करत होते. लाक्षाग्रहात पेटवायचा प्रयत्न केला. विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला. तुझ्या कुलवान सुनला त्या चांडाळ्याने भर समाजात विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. आत्या एवढे दुःखाचे डोंगरच्या डोंगर भोगलेस. आता दिवस सुखाचे आले. मी जाताना म्हणतो काही माग, पुन्हा दुःखच मागते. सच कहूं भगवान, अगर मेरे जिंदगी में दुख नहीं होता तो तेरी याद नहीं आती गोपाल. मैंने रात दिन भजन किया क्योंकि मैं दुखी थी, और सुखी बन जाओगी तो मेरे भगवान को भूल जाओगी. और ये भी सुनो भगवान, जिस दुख में तुम्हारी याद आती है ना, वो दुख नहीं सुख हो जाता है. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. 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 कामामध्ये काम काय म्हण राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हण राम राम. जाईल भवश्रम सुख होईल जाईल भवश्रम. कशानं? काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. दुःखाचा संसार सुखाचा होईल. संसारा आलिया एक सुख आहे. आठवावे पाय विठोबाचे, आणि त्याचा आठव केला, त्याचं स्मरण केलं तर येणे होय सर्व संसार सुखाचा.
संसारा आलिया एक सुखाया ठवावे पाय विठोबाचे फायदा येणे होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही दुःखाचा संसार सुखाचा होईल म्हणून कामामध्ये काम काही म्हणा राम राम फायदा जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. इथपर्यंत आलो आपण. ठीक आहे, फायदा कळला महाराज, पण नाही घेतलं देवाचं नाव तर आमचं काय नडलं आता नाही कळणार तुला. ती वेळ प्रत्येकाच्या जीवनात अंतकाळ म्हणजे प्राण प्रयाणाचे वेळी. आणि तेव्हा कळेल की ज्यांच्यासाठी आपण राबलो त्याच्यातलं कोण सोबत आहे. राहते निराळी. इथपर्यंत आलो आपण.